नमस्कार मित्र हो। आम आदमी का सिपाही जयप्रकाश शेट्टी इथे हनुमान वाटिका कैथल हरियाणामध्ये आज मंगळवारचा दिवस आहे। 8 तारीख आहे। काउंटिंगचा दिवस आहे। काँग्रेससाठी जल्लोषचा दिवस आहे। तर या विशाल आंजनेय म्हणजे हनुमानाच्या चरणी मी एवढंच प्रार्थना करीन की शेतकरीसाठी लढणारी, खेळाडूसाठी लढणारी आणि महिलांच्या हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। तर या संघटनेने इथे युद्धभूमी हरियाणामध्ये म्हणजे पाणीपत पण हरियाणामध्ये आणि कुरुक्षेत्र पण हरियाणामध्ये, तर हरियाणाला युद्धभूमी म्हणतात। तर या युद्धभूमीमध्ये योद्धांनी हे दाखवून दिलेलं आहे की जर तुम्ही शेतकरीवर अन्याय केला, जर तुम्ही खेळाडूंवर अन्याय केला आणि जर तुम्ही महिलांच्या हिताची रक्षण नाही करू शकले तर तुम्हाला लोक बाहेर जायचा रस्ता दाखवतील। इथे 2 दिवस अगोदर मी ही इच्छा जाहीर केली होती की मला बोरिवली विधानसभेमधनं काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी द्यावी आणि 40 वर्षाचा भाजपाचा बालेकिल्ला पाडण्याचा प्रयत्न या विशाल हनुमानच्या कृपेने मी करण्याचा प्रयत्न करेन। इथे मला जरा महाविकास आघाडीच्या युतीबद्दल बोलायचं आहे की तुम्ही लक्षात ठेवा की भाजपाने सेना फोडली, शिवसेनाला भाजपाने फोडली, भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, पण भाजप कधीच काँग्रेस फोडू शकत नाही। कारण काँग्रेसच्या गल्लोगल्ली जे.पी. शेट्टी सारखा आम आदमी का सिपाही है जो गरीब असेल, निष्क्रिय बसेल, पण कधीच जातीवादी शक्तींबरोबर जाणार नाही। तर ह्या निष्ठेच्या पार्श्वभूमीवर मी शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्यांबद्दल इथे बोलणार आहे आणि त्यांचं नाव आहे श्री विनोद घोसाळकरजी, शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार। साहेब, तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की युती म्हणजे मान सन्मान, युती म्हणजे कोणाला वाईट बॉल समजायचं नाही साहेब। वाईट बॉलला कधी कट लागला ना तर सेकंड स्लिपला कॅच जाईल। तुम्ही तर खासदारकीला पण तयारी करत होते, पण काय झालं, मी घरी बसले। तर काय वेळे अगोदर डिक्लेअर करणं की दहिसर शिवसेनेला भेटते आणि घोसाळकर लढतायत, ही दादागिरी झाली। ही दादागिरी काँग्रेस कधीच सहन करून घेणार नाही। काँग्रेसकडे पण तिकडे उमेदवार आहेत, आमच्याकडे विनय पाटील आहे, आमच्याकडे शीतल म्हात्रे आहे, आमच्याकडे देवेश शिरोडकर आहे, जे तिन्ही दहिसर विधानसभा लढण्याच्या आणि जिंकण्याच्या क्षमतेची लोक आहेत। आणि आम्ही ही लढाई सेनेच्या सपोर्ट शिवाय पण लढू आणि सेनेच्या सपोर्ट शिवाय पण आम्ही दहिसर आणि बोरिवली जिंकून येऊ। तर घोसाळकर साहेब, तुम्ही खासदारकीला भूषण पाटीलच्या विरोधात सगळ्यांना मतदान करायला लावला, भाजपाला सपोर्ट केला आणि काँग्रेसला तोंडा घासी पाडला, तर स्वतःला शहाणा समजू नका। कारण तुमच्यावरती पण हायकमांड आहे आणि ती वेळ आली तर उद्धव साहेबांशी आणि आदित्य साहेबांशी बोलेल आम आदमी का सिपाही जे.पी. शेट्टी। कारण मला काही घेणं देणं नाही, मी काही राजकारणात पैसे बनवलेले नाहीत। मी माझ्या आयुष्याचा त्याग दिला, माझ्या परिवाराचा त्याग दिला आणि मी माझ्या यौवनाचा त्याग दिलाय। त्यागवर आम आदमी का सिपाही आहे, भोगवर नाही, लक्षात ठेवा। तर सगळ्या माझ्या काँग्रेस बांधवांना सांगतो की कोणाला समोरील लोंटांगण घालायची जरूरत नाही, कारण हरियाणामध्ये, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा एक मोठा विजय झालाय आणि ते सगळ्यांना आपल्याला सांगतं की महाराष्ट्रामध्ये पण काँग्रेस एक मोठ्या पक्षाच्या रूपामध्ये उभरून येणार। इथे हनुमानच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आणि माझे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्या सगळ्यांना शुभेच्छा देत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरियाणा।